माझ्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि वाहनं तातडीनं काढून घ्या असं आवाहन एक्स पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी सरकारला केलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी काटकसरीचा सल्ला आणि तसं आवाहन देशवासियांना दिलेलं होतं आणि याच अनुषंगानं अनेक नेते आपापल्या वाहन ताफ्यामध्ये कपात करताना देखील दिसले। सध्या भारतासमोर भीषण आर्थिक ऊर्जा संकट असल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी दिलेला पोलीस बंदोबस्त आणि त्यासाठी दिलेली वाहनं तातडीनं काढून घ्यावीत असं आवाहन सरकारला केलंय। कान्स फिल्म फेस्टिवलला जाणाऱ्या अमृता फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपला कान्स दौराच रद्द केलाय। अमृता फडणवीस यांनी इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्ट केलेली होती। ती पोस्ट ही सध्या चर्चेत आहे। With the austerity measures declared by our Honorable Prime Minister, including measure to avoid international travel, I felt it was important to place our nation first. This was not an easy decision, especially knowing the love, effort, and months of craftsmanship for the warm invite and arranging everything for me. While I may not walk the red carpet this time, I look forward to supporting the spirit and talent of our artisans and promoting our handloom heritage. यानंतरच्या बातम्या आपण नीट पेपर फुटी संदर्भातल्या बघणार आहोत। या सगळ्या प्रकरणामध्ये आता आरोपींना सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नीट प्रकरणामध्ये हे दोन्ही आरोपी आता 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत असतील। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयकडनं लातूरमध्ये खासगी शिकवणी चालकाची चौकशी केली गेली। 3 दिवसांच्या तपासानंतर सीबीआयचं पथक लातूरमधनं रवाना झालं। चौकशी दरम्यान काही दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी प्राध्यापक मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आलेली आहे। मनीषा मांढरेंच्या घरी सीबीआयचं पथक दाखल झालेलं होतं। मनीषा मांढरे गेल्या 24 वर्षांपासून काम करतायत अशी प्रतिक्रिया मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी प्राचार्य एकबोटे यांच्यासोबत संवाद साधलाय, आपण पाहूया। नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे यांना अटक झालेली आहे आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी प्राध्यापक आणि नगरसेवक असलेल्या डॉक्टर निवेदिताताई एकबोटे आपल्यासोबत आहे। ताई, यांचा जो मनीषा जे आहे ते काही काळ आपल्याकडे कामाला होते असं सांगितलं जात आहे, त्यांचं काय आहे? आमच्या सिनियर टीचर मनीषा मांढरे मॉडर्न ज्युनियर कॉलेजमध्ये गेले 24 वर्ष कार्यरत आहेत। 7 महिन्यांनी त्यांची रिटायरमेंट आहे। तर त्यांना अटक झाल्याचं आत्ताच मला बातमी समजली। आमच्याकडे कुठल्याही अथॉरिटीने आत्तापर्यंत आम्हाला हे लिगली सांगितलेलं नाही आहे, ऑफिशियली आमच्यापर्यंत आलेलं नाही। ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 24 वर्ष त्या कार्यरत आहेत आणि एनटीएच्या पॅनलवर गेली 5-6 वर्ष त्या काम करतात। क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी असतो, म्हणजे गोपनीयतेची एक शपथ असते, नियम असतो आणि त्याच्या अंतर्गत ही लोक डायरेक्टली एनटीएच्या पॅनलवरती काम करतात। त्यामुळे आमचा त्याच्याशी तसा कुठल्याही प्रकारे अर्थार्थी संबंध येत नाही। तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आता सीबीआय मोठ्या पद्धतीनं छापेमारी करत आहे, त्यामध्ये पुण्यातून आता ही तिसरी जी आहे ती कारवाई म्हणावं लागेल। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।